नमस्कार, DT न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास झाडे। एक आगळी वेगळी बातमी, बंजारा समाजाचा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा महामेळावा घेण्यात आला। या महामेळाव्याला राज्यभरातून बंजारा समाज बांधवांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला। विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे नेते मंडळी, लेखक, कवी, उद्योजक, विद्यार्थी, त्याचबरोबर गोरसेना, गोरशिकवाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या महामेळाव्याला जबरदस्त हजेरी लावली। किनवट तालुक्याचे भूमिपुत्र तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आकाशभाऊ जाधव यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने यावेळेस मंचावरून आपले विचार मांडले। विलास झाडे, DT न्यूज, नांदेड। कारण की महाराष्ट्र माहिती आता गोरमाटी एकत्र आहेच तो 100% देवेंद्र फडणवीस आता CID मेलवली आणि आता मीडिया माध्यमाची बी देखोली कोण सांभाळाय सांगू मराठी बोलणं गरजेचं तुम्हाला परवानगी नसू सकल गोर बंजारा ST आरक्षण मिळावा या निमित्त सर्वप्रथम जगद्गुरु संत सेवालाल महाराज, बाबा लकीशा बंजारा, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, बंजारा धर्मगुरु डॉक्टर संत रामराव महाराज, काशीनाथ नाईक आणि संविधानाचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो। मित्र, प्रत्येकाने संदेश भाऊ चव्हाणचा अभिनंदन केलेला आहे। खऱ्या अर्थाने संदेश भाऊ, मी तुमची माफी मागतो। मोहन राठोड साहेब, मोहन मामा, तुम्ही जोडी आहात, आरक्षणाचे अभ्यासक आहात। हा आरक्षण आणि याची लढाई जेव्हा चालू झाली तेव्हा संदेश भाऊंनी सांगितलं होतं की हे बैर सरकार आपल्याला आपला अधिकार देणार नाही आणि याच्या विरुद्ध आपल्याला तांड्यात जाऊन असंतोष पसरवायचा आहे। परंतु मी त्यांना विनंती केली की एकदमच कोणत्या टोकाला समाजाला घेऊन जायचं नाही, आपण प्रक्रियेतून जाऊ। आणि त्यांनी माझं त्यावेळेस ते ऐकलं। त्यावेळेस जे काही घडामोडी घडल्या, सर्वप्रथम प्रत्येकाला एक भ्रम आहे, तो भ्रम दूर होणं गरजेचं आहे की हैदराबाद गॅजेटियर मुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि बंजारा समाज पेटून उठला, 55 मोर्चे काढले, आमचे 5 उपोषणकर्ते बळी गेले, शहीद झाले। मुळामध्ये हैदराबाद गॅजेटियर हा विषय नाही, हा समजून घेणं सर्वप्रथम गरजेचं आहे। अहो, त्या जरांगे पाटलांनी मराठा समाजामध्ये एवढी राजकीय चेतना निर्माण केली की त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये 2014 पासून मोदीची लाट आहे, पूर्ण भारतामध्ये 300 पारचा ते नारा देत होते। या महाराष्ट्रामध्ये 16 खासदार काँग्रेसचे निवडून आले आणि विरोधी पक्षाचे निवडून आले, ते जरांगा पाटलांमुळे निवडून आले। त्यांनी विरोध दाखवला लोकशाहीमध्ये मतदानातून आणि सरकार घाबरली विधानसभेमध्ये आणि त्या जरांगाच्या पायथ्याशी लोटांगण घालू लागली। आणि संविधानिक दृष्ट्या मी संविधानाचा अभ्यासक आहे, कोणत्याही दृष्टीने जो प्रगत समाज आहे त्याची भाषा आहे, व्याख्या आहे, त्या समाजाला आरक्षण मिळत नाही हे साफ खोटं आहे। बंजारा समाजाचा मूळ प्रश्न कुठं आहे? बंजारा समाजाचा मूळ प्रश्न त्याच्या इतिहासात आहे, 1871च्या त्याच्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मध्ये। मित्र, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या देशामध्ये
झालं, आरक्षणाची सूची निर्माण केली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि देशाला समर्पित केली, त्यावेळेस सुद्धा बंजारा समाज ओरिसामध्ये आरक्षित एसटी आरक्षणाखाली होता, बिहारमध्ये आरक्षणाखाली होता. का होता हे समजून घेणं गरजेचं आहे. इथे आपली मूळ कुंजी दडलेली आहे. या सीटीए ऍक्टला, क्रिमिनल ट्राईब ऍक्टला 1952 मध्ये रिपील करण्यात आलं आणि जे हैदराबाद गॅजेट करतो ना, त्या निजाम स्टेटच्या हैदराबाद स्टेटच्या चीफ सेक्रेटरीनी 15 जानेवारी 1950 मध्ये 26 जानेवारीला देशाचा गणतंत्र संविधान आपण हे करतो, 15 जानेवारीला शिफारस केली की जे बंजारा समाज आहे त्याच्यात बंजारा सुगाळी लवाना जो हे आहे हे आरक्षण एसटी आरक्षणामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्या स्टेटमध्ये काय होतं ते मद्रास प्रोव्हिन्सचा भाग होता, सीपी अँड वेरार होता, मराठवाडा होता. या सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहे, मी त्याच्यात जाणार नाही. स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट त्याला दोषी आहे, पण मूळ कारण जो आहे क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा रिपील न झाल्यामुळे आपण मूळ यादीमध्ये थांबलो. 1950च्या यादीमध्ये ओके द्या हा टाइम बघ बघू. आता संदेश भाऊनी आणि हा मेळावा आपण इथे एकत्र आलो आहे, तर आपल्याला काय करायला पाहिजे. आपल्यासाठी राजेश भाऊ बोलले की सरकार नेहमी धोकाच देते आणि देवेंद्र फडणवीस तर त्याच्यात माहिरच आहे. त्यांनी धनगरालाही धोका दिलाय, प्रत्येकाला धोका देऊन एवढे दिवस ते राज्य करत आहे. आता पर्याय एकमेव आहे. काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून नाही सांगतो किंवा काँग्रेसला वोट करा म्हणून नाही सांगतो, या सरकारने जी आपली फसवणूक करत आहे. आता पवन पवारजी खूप व्यवस्थित म्हणले, कमिटीची निर्माण केली ती फसवणूक केलेली आहे. 6 लोकांची कधी कमिटी होत नाही, समान कोणी कोणता कन्क्लुजनवर जात नाही. काकासाहेब कालेलकर आयोग त्याचा सगळ्यात मोठा उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे त्यांची नियत ही बदमाशाची आहे, नियत ही फसवणुकीची आहे. संदेश भाऊ, तुम्हाला संत डॉक्टर रामराव महाराज हे आखरीपर्यंत एसटी आरक्षणाची लढाई लढली. त्यांच्या त्याला आखरीला 2017 मध्ये पंतप्रधानांनी पत्र सुद्धा दिला की बंजारा समाज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये यांना एसटी मध्ये तुम्ही शिफारस करा. परंतु या सरकारने त्यावेळेसच्या तत्कालीन आदिवासी विकास मंत्र्यांनी एन्थ्रोपॉलॉजिकल सर्वे जीवन गायकवाडला दाबण्यात आलं. म्हणून तुम्हाला माहित आहे का, ते नेहमी होणार आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर याच्यासाठी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली काढावं लागेल. तुम्हाला शपथ घ्यावी लागेल की येणाऱ्या काळामध्ये यांना बिलकुल मतदान करायचं नाही. धन्यवाद धन्यवाद. आणि अरे भाऊ थांब 2 मिनिटं, संदेश भाऊला संदेश देऊ दे आणि त्याला संदेश घेऊन लोकांपर्यंत जायचं आहे. एवढ्या लोकांना आपण याच्यासाठी बोलवलंय ना. संदेश भाऊ, आपल्याला सर्वप्रथम राजेश भाऊनी सांगितलं की आपली धर्मपीठ त्यांनी ताब्यात घेतली. महाराज माफी मागतो आणि या करोड बंजारा समाजाला तुम्ही गृहीत पकडतात. देवेंद्र फडणवीस हा समाज वसंतराव नाईकाचा आणि संत सेवालाल महाराजाचा समाज आहे. हे तुम्ही आमच्या धर्मपीठाला जर एखादे आमदारकी देऊन जर गैर समजत असाल तर तुमची खूप मोठी चूक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाज तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. संदेश भाऊ, सर्वप्रथम आम्हाला महंत बाबूसिंग महाराजांच्या घरावर मोर्चा न्यावा लागेल. त्यांनी जर या मुद्द्यावर निर्णय घेतला नाही, आता उलट्या दिशेने जाऊ, आता मंत्रालयाकडे नाही जाऊ. आणि दुसरा मुद्दा, जेवढे खासदार आमदार आहे यांच्या घरावर लाखोच्या संख्येने जाऊ. हे घाबरल्याशिवाय त्याला न्याय मिळणार नाही. आणि ही लढाई पुन्हा एकदा सांगतो, ही लोकशाहीमध्ये मतदारातून तुम्हाला ताकद दाखवावी लागते. तुमची संख्या जे म्हणतो ना तुम्ही
तुम्हाला मतदान करून यांच्या विरोधामध्ये मतदान करावं लागेल, तेव्हाच हे पहिलं सरकार यांचं काम वळेल आणि आपल्या अधिकार आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून माझे 2 मिनिटं. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.